या खुदा, कैसे ये मनहूस खबर। उस बागी शाहजी ने फिर दक्खन में तहलका मचा दिया। गुस्ताखी माफ बादशाह सलामत, लेकिन शाहजी ने दौलताबाद से बेदर तक अपना इलाका हासिल कर लिया है। ताज्जुब, ताज्जुब की बात है, तो उसे रोका क्यों नहीं? ये महाबत खान क्या कर रहे हैं? कसूर माफ, लेकिन बाकी शाहजी का खौफ इस तरह फैला है कि नामी सुरमा भी अब कांपने लगे। बस बकवास बंद करो। छोड़ेंगे नहीं हम उस बागी को। अब समझे हम, हमारी मौजूदगी में वो हमारा नुमाइंदा बना रहा बच निकलने के लिए, और हमारे दिल्ली जाते ही उसने काफिर का लिबास पहन लिया और हमारे सल्तनत के खिलाफ खड़ा हो गया। मतलब उसके इरादे पहले से नेक नहीं थे। बस हम और कुछ नहीं सुनना चाहते। महाबत खान को फरमान लिखा जाए। जी बादशाह सलामत। महाबत खान, हमें तुमसे बड़ी उम्मीदें थी। सारा दक्खन हरे रंग में रंगने के लिए तुम्हें भेजा था हमने, लेकिन तुम नाकामयाब हुए। तुम एक सरदार नहीं, एक काफिर के खौफ से डरने वाले कायर हो। लानत है तुम पर। तुम्हें सरदार कहलाना भी एक सरदार के दिलेरी पर बदज़बानी है। और अपनी शक्ल हमें तब तक मत दिखाना जब तक शाहजी के बादशाह बनने की ख्वाहिश को तुम नेस्त नाबूद ना कर दो। लानत है तुम पर। भेज दो ये फरमान। जी हुजूर आला। महाबत खान, अगर इस बार तुमने थोड़ी सी भी लापरवाही की तो तुम्हें सजाए मौत दी जाएगी। पंत 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 खान पळाला। काय? सलीम खान पळाला? हा निस्ता पळाला नाही, 400 घोडं सोडून पळालाय। आपल्या फौजेनं लय पराक्रम केलाय आज। आणि महाराज? अहो त्यांचं तर विचारूच नका। 170 माणूस कापलाय महाराजानं। 170? हा, आणि जायबंदी केलेल्यांची तर मोजदातच नाही। माझी काका, महाबत खानाच्या सरदारानं माघार घेतली असली तरी तो उलटून येऊ शकतो। आपल्या टेळणी पथकाला सूचना द्या। महाराज द्या, मी धुवून आणतो। नको। अहो पंत किती वेळा धुणार? रोज सकाळ संध्याकाळ मुघलांचं रगात लागतंय तिला। आजची चढाई चांगलीच झाली। काफिल सलीम खानाला चांगला तडाखा दिला। आता गोदावरीच्या दुआबातील मुलूक हाती येण्यास वक्त नाही लागणार। जी महाराज। जे सरदार शरण आलेत त्यांच्याकडून खंडण्या वसूल करा। ते काम चालूच आहे, परंतु महाराज पावसानं जोर धरलाय। अहो पाऊसच तो जोर धरणारच। आपणही कमी पडायचं नाही। आबळा ढगांच्या फौजा आणि धरणीवर शहाजीच्या फौजा अगदी एल्गार करायचा। पूर महापूर आणायचा, परंतु रक्ताचा। अप्पाजान, शाहजी राजे की शमशेर तो रुकने का नाम ही नहीं लेती। मतलब कि एक के बाद एक मुगलों के इलाकों पर निजाम शाही का कब्जा हो रहा है। ये तो खुशी मनाने की बात है। हाँ, वो तो है ही। निजाम शाही का रुतबा बढ़ रहा है। निजाम शाही बिखर रही थी, लेकिन शाहजी राजे की तलवार की छांव तले निजाम शाही पंख पसारे अपना नाम फैला रही है। अच्छा लगता है। अपाजान, आप सियासती चालें समझती नहीं। मतलब कहना क्या चाहते हो? साफ साफ कहो। देखो अपाजान, सल्तनत फैलाई जा रही है, पर दुश्मन भी तो बढ़ रहे हैं।
लेकिन भाईजान, उनकी दुश्मनी बढ़ रही है, गुस्सा भी बढ़ रहा है। शाहजी महाराज है ना, उन्होंने कसम खाई है निजाम शाही के लिए जान निसार करने की। शाहजी महाराज की मत सोचो, अपने दुश्मन की सोचो। वक्त आने पर शाहजी महाराज तो घोड़े पर सवार होकर निकल जाएंगे। क्या? अपने मुर्तजा को तो ठीक से चलने नहीं आता, घोड़ा तो दूर, भाईजान, गोद में लेने वाले भाग जाएंगे और यहाँ मुर्तजा निजाम शाह गिरफ्तार होगा। भाईजान, तमीज से बात करना। सुना है महाबत खान ने फिर से जंग का ऐलान किया है। जंग तो शुरू ही है। महाराज शाहजी राजे की सलीम खान के साथ जंग जारी है। हाँ, ये जंग आर पार की होगी। शायद शाहजी राजे की हार भी हो सकती है। मुर्तजा पर ध्यान रखना अपाजान। अबूजान, क्या बात है? बादशाह सलामत का फरमान, इसमें परेशानी की क्या बात है? कयामत से पहले ही कयामत आ गई। क्या हुआ? क्या बताऊं बेटे, सिवा डांट फटकार के एक लफ्ज तक नहीं। बादशाह हमसे बहुत ही खफा है, हमारी शक्ल तक नहीं देखना चाहते हमारी नाकामयाबी की वजह से। लेकिन अबूजान, इसमें आपकी तो कोई खता नहीं है। खता हमारी है भी नहीं, खता तो उन काफिरों की है, लेकिन जिम्मेदार किसे ठहराया? हमें। शाहजी को मुगलिया सरदार किसने बनाया? बादशाह ने। शाहजी को फौज किसने दी? बादशाह ने। लेकिन बादशाह जब दिल्ली लौटे तो इसी शाहजी ने बगावत की और खूब निजाम शाह बन बैठा, तो उसके जिम्मेदार हम। क्या मालूम कौन सा तिलस्मी जाल फैलाया उसने। सब निजाम शाही सरदार उसे बादशाह मानने लगे। नहीं नहीं, ये सब रोकना होगा, नहीं तो खुर्रम बादशाह हमें छोड़ेंगे नहीं। अबूजान, आप बीमार हैं, आप आराम फरमाइए। नहीं नहीं, शाहजी को सबक सिखाना ही होगा। लेकिन बेटे, न जाने क्यों लगता है शाहजी की बहादुरी, उसकी तलवार मेरा खात्मा करेगी। नहीं अबूजान, ऐसा हो इससे पहले ही मैं उस काफर को जान से मारूंगा। वही करना है। फौज जमाओ, बुरहानपुर, जाना, परांडा, जहां भी मुगलिया सरदार है, उन सबको बुलाओ, उनको बादशाह का फरमान दिखाओ। अपने पास भी जितना भी खजाना है सब बाहर निकालो, तोहफे तैयार रखो। बेटे, बादशाह का एक एक लफ्ज हमें बिच्छू के माफिक कस रहा है। नहीं, उस काफिर को मैं जिंदा नहीं छोड़ूंगा। उस काफिर शाहजी को मैं जिंदा नहीं बख्शूंगा। मैं मोहब्बत का कसम खाता हूं कि शाहजी को मार दूंगा। शाहजी, तैयार रहना। मुर्तजा, मुर्तजा, मेरे बेटे कहाँ हो? मुर्तजा, अरे सुनो, मुर्तजा को कहीं देखा? बादशाह कहीं दिखाई दिए? नहीं जी। या खुदा, कहाँ गया? पल भर कहीं रुकता नहीं। मुर्तजा, मुर्तजा! काय म्हणालात भीमराय? शहाजहान बादशाह लयचा अवताळलाय. वजह? वजह हीच असणार, निजामशाही तख्त पुन्हा उभं केलं
मोगल निशाण फेकून दिलं. म्हणून राग आलाय त्यास? जी. त्याला म्हणावं आम्हालाही राग आहे, आणि हा राग आत्ताचा नाही, वर्षानुवर्षाचा आहे. सोरटी सोमनाथ लुटलं तेव्हापासूनचा राग. देवगिरी सुरुंग लावून देवगिरीची सुलतानगिरी केली, चित्तोड ढासळला, आणि हिंदू स्त्रीनं आगीच्या लोळात उड्या घेतल्या तेव्हापासूनचा राग. आणि शहाजहान, त्याला तर दख्खनचं रक्त पिण्यातच मोठा आनंद वाटतो. त्याचाही राग आहे आम्हास. राणीसाहेब, काय झालं? काही नाही. खुर्रम बादशहा डोळे लाल करून पाहणार हे माहित होतं, पण एवढ्या लवकर डोळे लाल करेल याची कल्पना नव्हती. महाराजांची फौज कुठे आहे? दौलताबाद पासून 2 मजलेवर. राणीसाहेब, शहाजहानने महाबत खानच्या मदतीला खानदौरांना पाठवले, ते बी मोठ्या फौजेनिशी. किती फौज आहे? 25,000ची फौज आहे. महाराजांना पराभूत करून मुर्तजा निजामशाला कैद करण्याचे आदेश दिले. रानी साहिबा, मुर्तजा कहीं मिल नहीं रहे हैं. क्या? काय म्हणाला? जी हाँ, हम कब से उन्हें ढूंढ रहे हैं, पर वो कहीं दिखाई नहीं दे रहे हैं. यही कहीं होंगे, आपण फिकिर करू नका. कैसे फिक्र न करे? हम कह रहे हैं मुर्तजा कहीं खो गए हैं. ऊपर से ये मनहूस खबरें, दुश्मन मुर्तजा के पीछे पड़े हैं. कुछ कीजिए रानी साहिबा, हमें बहुत डर लग रहा है. अहो, खबरा येतच राहतात, आपण घाबरू नका. अब आप ही कुछ कीजिए, मुर्तजा को ढूंढ निकालिए. बच्चे हैं अभी, यही कहीं होंगे महल में. हमने महल का चप्पा चप्पा छान मारा, उनके मुलाजिमों को भी नहीं पता कहाँ है बादशाह. चला आपण शोधू बादशहांना. आम्ही स्वतः शोधू लागतो. चला. दुश्मनाची सावलीही पडू द्यायची नसेल तर आपल्याला तयारी ही मोठी करावी लागेल. होय महाराज. त्यात दुश्मन मातब्बर, संख्येनं मोठा. का नाही पंत? अहो, मुंग्यांचं वारुळ फुटावं तसा दुश्मन आहे. अहो, मोजावं तेवढा कमी आणि तोडावं तेवढा हाईच. म्हणूनच मजबूतीने राहावं लागेल. ताब्यातील गडकोट भक्कम करा, धान्याची कोठारं भरून घ्या, तुपाच्या विहिरीतील तूप बघा. जी महाराज, आजच तशा सूचना आपल्या सरदारांना पाठवतो. पाठवा, दिरंगाई नको. शिवाय तलवारी परतून घ्या, भालं शेवटून घ्या. हा, ते पहिलं. बाकी काही नसलं तरी चालेल, म्हणजे पोटाला भाकर नसली तरी चालेल, पण हत्यारांना धार हवी. होय, तीच तर आपल्याला युद्ध जिंकून देतात. पंत, आमच्या मनात आणखी एक विचार येतोय. बोला ना महाराज. नव्या तोफांची खरेदी. महाराज, त्याकरता फिरंगी सौदागरांना निरोप पाठवायला हवेत. तुम्हाला काय वाटतं? महाराज, विचार पटला म्हणूनच पुढे बोललो. आपली लंगडी बाजू तीच आहे. ताबडतोब पत्रव्यवहार करा, तोफा मागून घ्या, मिळतील त्या किमतीत घ्या, आणि सोबत बंदुकाही मिळतायत का बघा. हा, हे पटलं बाकी बरं का. बाजी काका, आम्ही शस्त्राला माया लावतो. अहो, माया लावतं असं तुम्ही म्हणा, आम्ही म्हणणार तुम्ही शस्त्राची शणगार करताय. आणि ते तुम्हीच करू जाणं. बाजी काका, हे महाराजांना उपजत आहे. जे कोणालाही जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं. अहो, मला सांगा, हत्तीचं वजन करून दाखवलं की नाही, तेही ताकडी तराजू नसताना. अहो, 10 वर्षापूर्वी मुघलांसमोर आपली फौज कमी पडली, त्यांनी शक्कल लढवली, धरणाचा बांध फोडला, अर्धी फौज वाहून गेली आणि आपले फत्ते झाली.
हो पंत, आपण आहोतच की साक्षीदार. अहो त्यांच्या जीवावर तर आम्ही बिनगोर. त्यानं हुकूम करायचा आणि आम्ही छाटायचं. पंत, आता कोणी पण येऊ दे, जीत आपलीच हे ठरलेलं आहे. नक्कीच बाजी काका, जीत आपलीच होणार आहे आणि मराठी माणसाचं स्वतंत्र राज्य ही लवकरच येणार. अहो तसं झालं ना तर म्या 12 मावळातून 12 खंडी गुलाल उधळत चांग भलं ही आरोळी ठोकलीच म्हणून समजा. अहो मग तसा निरोप व्यापाऱ्यांना देऊयात काय महाराज. बादशाह मुर्तजा, बादशाह मुर्तजा, कुठे गेलं? बादशाह मुर्तजा, बादशाह मुर्तजा, बादशाह मुर्तजा, बादशाह मुर्तजा. अहो मुर्तजा, आता पाणी ओतू नका, नाहीतर चिखल पातळ होईल आणि तटबंदीचंही काम झालंय आता. वा शुभा वा. आता ती तोफ घ्या आणि इथे वर ठेवा. अहो मुर्तजा, तोफ तिथे नाही ठेवत. गडाच्या पायथ्यावरून हल्ला करता येईल का? मतलब गलती हो गई. हा, तोफ नेहमी बुरुजावर ठेवायची. ही अशी. अरे हाँ, अब समझा. लेकिन किसी ने हमारा किला ही तोड़ दिया तो? क्यों तुटेगा? आम्ही कशाला आहोत? आम्ही तोडू देणार नाही. आमचे आऊसाहेब म्हणतात, आपल्याला जर आपल्या शत्रूशी लढायचं असेल तर आपल्याला आपले किल्ले मजबूत ठेवायला लागतील. ज्याचा किल्ला त्याचा मुलूक आणि त्याचीच हुकूमत. आई बात समझ में? बादशाह मुर्तजा, कहाँ थे आप? हमने आपको कितना ढूंढा. हमें तो लगा आप खो ही गए. आम्ही असताना इथं घाबरायची अजिबात गरज नाही. शत्रूची सावलीही पडू देणार नाही आम्ही बादशहांवर. क्या वजह हो सकती है कि हर बार हमारी फौज को शिकस्त का सामना करना पड़ रहा है? हमारा हर वार, हर हमला गलत जा रहा है. बोलो, कुछ तो कहो इनायत खान. क्या कुछ नहीं दिया हमने महाबत खान को? उसने जो मांगा वो सब दिया. फौज, हथियार, हाथी, घोड़े, तोपे, सब कुछ. इसके बावजूद हमारे हाथ लगती है तो सिर्फ नाकामयाबी. क्यों? कोशिश तो बहुत कर रहे हैं महाबत खान हुजूर. कोशिश नहीं, हमें कामयाबी चाहिए. दक्खन के किलों पर लहराता हुआ मुगल परचम चाहिए हमें. जी वो महाबत खान? नाम मत लो उस मनहूस का. हमें लगा हमारा जिगरबाज सिपह सालार है वो, तजुर्बा है उसे. अफसोस, वो तजुर्बेकार नहीं, एक थका हुआ बूढ़ा निकला. हुजूर, वो इलाका भी ऊंची पहाड़ी वाला है तो दिक्कतें आती होंगी. हमें बता रहे हो तुम? इनायत खान,
उसी जमीन से निजाम शाही को उखाड़ कर फेंक दिया था हमने। शाहजी को घुटने टेकने पर मजबूर कर दिया था हमने। उसके हाथों में अपना परचम थमा दिया था हमने। हम बखूबी जानते हैं कि उस जमीन को कैसे जीता जा सकता है, मगर अपनी जान पर खेलने का जुनून हमें नहीं दिखता महाबत खान में और ना ही उनके बेटे खान जमान में। पहले ये पता करो कि शहजादा सूजा दक्कन पहुंचे कि नहीं। शहजादा सूजा के साथ इतनी बड़ी फौज है कि वो देखकर शाहजी के साथ साथ उसके साथी सरदार भी डर जाएंगे। हमारी समंदर जितनी फौज सिर्फ शाहजी को ही नहीं, पूरे दक्कन को ही निगल लेगी। शिवबा, तुम्ही आता इथं झोपला नाहीत अजून? तुम्ही तरी कुठे झोपला आहात? शिवबा हो, आम्हाला कामं आहेत. खली त्यांची उत्तरं द्यावी लागतात. काही खली ते स्वतः लिहावे लागतात. हे काय आहे आऊ? हे हा नकाशा. नकाशा म्हणजे काय? म्हणजे शिवबा, तुम्हाला आपल्या गडाभोवतालचा परिसर ठाऊक आहे. कितीतरी दूरवरचे डोंगर किल्ले आपल्याला इथून दिसतात. हो आऊ. मग हा आपला शहागड. आणि हे सगळे आपल्याला दिसतात ना किल्ले, ते हे सगळे. समजलं? समजले. पण आऊ, हा नकाशा इतका मोठा आहे आणि आपला गड यावर इतका छोटा का? कारण हा पूर्ण दख्खन प्रांत आहे. खूप किल्ले आहेत यात. हे आमचं सिंदखेड आणि हा दौलताबाद किल्ला. इतकं सगळं आहे यात? हो. मग आबासाहेब आत्ता कुठे आहेत हे दाखवू शकाल यावर? हे पहा, हे इथं परांडा किल्ल्यावर. जिजाका, बाहेर भीमराय आले आहेत. या म्हणावं त्यांना. जी. राणीसाहेब, परांडा किल्ल्यावर महाबत खान आणि त्याचा मुलगा खान जमान चालून आलेत. लय मोठी फौज आहे त्यांच्या संग. आणि उत्तरेतून शहजादा शुजाला बी पाठवले बादशहानं त्यांच्या मदतीला. असा किती फौजपाटा आहे त्यांच्याकडं? आता बोलून चालून त्यो शहजादात आहे. समदे मन सबदार झालंच तर 1000 आधी, आणि तितकेच बरकंदा स्वार आहे ती. संगतीला तिरंदाज प्यादे बी आहेत. खूपच जास्त तयारी केलेली दिसते बादशहानं. आणि 25 लाखांचा खजिना बी मंजूर केलाय दरबारातनं. असं म्हणजे ही लढाई आता प्रतिष्ठेचा प्रश्न केलाय बादशहानं. अब्बू, इतनी रात हो गई, आपकी तबीयत तो ठीक है ना? ठीक है। जिम्मेदारी का कोड़ा हमें आग मूंदने की इजाजत नहीं देता। फिर नींद तो बहुत ही दूर की बात है। आप फिक्र ना करो, हम सब है। और इतनी बड़ी फौज शाहजी की हैसियत ही ना होगी। ये तुम नहीं, तुम्हारा उबलता हुआ खून बोल रहा है बेटे। हम शाहजी को अच्छी तरह से जानते हैं। वो बहुत ही चालाक है। उसने कई बार हम मुगलों को मात दी है और बादशाह ने हमें आखिरी मौका दिया है। तो आखिरी सही,
हम शहाजी राजा को नाकामयाब करके रहेंगे, इसीलिए तो मैं आया हूं और फौज भी आ रही है। बादशाह की कड़वी फौज और साथ में शहजादा शूजा भी। इसी बात का तो डर है। इतनी फौज और साथ में शहजादा, और फिर भी हम शाहजी को नाकामयाब नहीं कर पाए तो हमारी उम्र भर की हिम्मत नाकाम, हमारी सब उम्मीदों पर पानी फिर जाएगा। बेटे, बादशाह सलामत की खिदमत और हर जंग में जान की बाजी लगाकर जंग जीतना सब मिट्टी में मिल जाएगा। अब्बूजान, ये आप क्या कह रहे हो? तो और क्या कहूं? कितने दिनों से मैं शाहजी का पीछा कर रहा हूं। मैं यहाँ दक्कन में हूं और मेरे आंखों के सामने वो निजाम शाह बन बैठा हो। जानते हो बादशाह सलामत ने मुझ पे क्या गलत लिखा? अब्बूजान, अब हम बाजू पलट देंगे। हाँ बेटा, अगर तुम कहते हो तो वैसा ही हो। अब हम हर हाल में जंग जीतना चाहते हैं, जितना ही होगा। अगर जीत नहीं पाते तो हमारे सामने एक दरवाजा खुला होगा। दरवाजा? मौत का दरवाजा। क्योंकि बादशाह हमें जीने नहीं देंगे। एकूण सध्याचा काळ धामधुमीचा ठरणार आहे तर. जी राणी साहेब, 25-30 हजार सैन्याची कुमक नव्याने मिळवली महाबत खानानं. शिवाय शहजादा शुजा बी आलाय दातोट खात. आणि एवढंच नाही तर काय बी करून महाराजांशी संपवा अशी तंबीज दिली शहाजहान. भीमराय, आपल्याला जर महाराजांना मदत करायची असेल तर ती कशी करता येईल? अब कशी करता येईल हो? नाही करता येणार. मदत करता येईल भीमराय. कशी? मोगल फौजेची रसद तोडून. रसद तोडायची? भीमराय, एकूणच हा परिसर आपल्या परिचयाचा. वाटापायाखालच्या पाणवठ्याची माहिती. आपण ही रसद तोडू शकतो. हे बघा, येणारी रसद ही इथनं बुरहाणपूरकडनं येणार. आपण या वाटा रोखायच्या. महाराजांना आपण तसा खलिता पाठवू, सतर्क करू. हा, खलिता पाठवू, निरोप धाडू, पण गस्ती घालणारी पथकं ती सावध असतील ना. अहो, सावध राहूनच मोघल हे सगळं करतायत. महाराजांनी आपल्या फौजेचं पथक रसद तोडण्यासाठी पाठवलं आणि रसद तोडली तर तिथल्या मोगली फौजेची उपासमार होईल. आणि मुख्य म्हणजे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहील. आता जिथं ही मोगली ठाणी आहेत आणि पुढे जिथं हालचाली करतील तिथल्या मोगली फौजेला चारा मिळणार नाही. तो आणण्यासाठी 2 कोसांवर जावं लागेल त्यांना. जी राणी साहेब, आपण चाऱ्याला आगी लावू, सर्व चारा नष्ट करू. एकदा का घोड्यांची उपासमार सुरू झाली की मग मोगलांची एक बाजू लंगडी होईल. असंच करू. आम्ही देतो तो खलिता महाराजांपर्यंत पोहोचवा तातडीनं. जी. मोगलांचं जे तळ पडलं होतं त्याच्या पिछाडीच्या डोंगर पायथ्याला मोठ्या प्रमाणात आग लागली. दुर्बिणीतून आग दिसली नाही? आग नाही, परंतु धूर मात्र दिसला. लय भारी यंत्र आहे ते. होय, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लावली कुणी? राणी साहेबांनी.
काय? वय महाराज, अहो राणी साहेबांनीच मोगलाचं गवत आणि चारा पेटवून दिला. अहो म्हणूनच तर त्यांनी तळमाग घेतलं. म्हणजे राणी साहेबांच्या सांगण्यावरून आपण त्यांची रसद तोडली. ही सगळ्यात महत्वाची बाब आहे आपल्याकरता. आणि हेच त्या नौक्या शुजाच्या लक्षात आलं नाही आणि तो गाफील राहिला. म्हणजे आता रसदही आली नाही आणि घोड्यांच्या तोंडचा चारा देखील पेटला. बघा धुराचे लोट. आम्हाला धुराचे लोट तर दिसलेच, परंतु राणी साहेबांची तळमळही दिसली. अहो तळमळ म्हणजे मोठी तळमळ. ते आहेत कुठं शहागडावर, पण काळजी महाराजांची. खरंय. बाजी काका, खान जमानच्या काय हालचाली? त्या खान जमानला आपल्या माणकोजी दातोंड्याने असा काय तडाखा दिलाय तिरमिरलंच नथिये. 4 कोस भीतीनं मागे गेलाय खान जमान. तोच जास्त पिसाळल्यासारखा करत होता. रंडुला खान आणि मुरार पंतांच्या काय हालचाली? महाराज, अहो त्या बाजूची आघाडी दोघांनी एकदम मजबूत सांभाळली आहे बघा. म्हणजे आदिलशाही आपला शब्द निभावतीये तर? जी महाराज. सगळ्यात आधी महाबत खानाची कोंडी करायला हवी. एकदा महाबत खानाचा मणका मोडला की सगळ्यांनी बसकण मारलीच म्हणून समजा. चला जल्दी करू आणि महाबत खाना जेरीस आणू. घ्या. अहो काय हो हे जिजाका, उठसूट सदर, उठसूट दरबार, उठसूट ते खाली तो हेर हे नि ते गोदा. जिजाका ते ठेवा बघू बाजूला. सारखं आपल्या त्या खलितात तोंड खुपसलेलं हायच. चला थाळा लावलाय आणि थोरल्या बाईसाहेब बी थांबल्या. अगं त्यांना म्हणावं तुम्ही घ्या थाळा, आम्ही येतो मागाहून. काय म्हणावं बाई, मला तर कधी कधी कोडच पडतं. अहो म्या म्हणते तुम्हासनी भूक कशी लागत नाही. गोदा ग कशी लागेल भूक? महाराजांच्या विजयी खबरा ऐकून वाचूनच माझं पोट भरतं. अगं बया, अशी खबर तरी काय आहे? कजानं आमच्या जिजाकांचं पोट भरलं? गोदा ग, महाराजांची तलवार तळपली, मराठी फौजेनं पराक्रमाची शिकस्त केली. महाराजांपुढं मोगलांची पळता भुई थोडी झाली. खरंच? हो शिवबा. तो महाबत खान, त्याचा मुलगा खान जमान, शहजादा शुजा तलवारी रणात फेकून पळून गेले दिल्लीच्या दिशेनं. खरंच आई भवानीचाच आशीर्वाद आहे. खरंच हो, परिस्थिती अवघडच होती, परंतु आबासाहेबांची सरशी झाली. हो म्हणजे आबासाहेब गडावर लवकरच येणार. हो शिवबा. कधी आम्ही त्यांच्या कपाळी विजयाचा भवानी नाम ओढतोय असं झालंय आम्हाला. ये क्या सुन रहे हैं हम? इतनी बड़ी हार, और वो भी हमारी? नहीं, ये हमें कतई मंजूर नहीं. वजीर आला, शास्ता खान, खान दौरान, अलीवर्दी खान, नजमा खान, सबको बुलाओ. हम देखना चाहते हैं कि कहीं उनके शमशेरों पर जंग तो नहीं लग गया, क्या जंग के मैदान पर उनकी अक्ल पर पर्दा पड़ जाता है. बादशाह सलामत. मगर खामोश. वजीर आला, अपनी फौज तैयार करो. जी. शाहजी, शाहजी, क्या है ये शाहजी? उस शाहजी को तो हम दक्कन की चट्टानों पर ही कुचल कर रख देंगे. शास्ता खान से कहो कि अपनी तेज तर्रार फौज को तैयार करें. हम जल्द ही, आज ही
दक्कन के लिए रवाना होंगे और उस शाहजी को खत्म करने के बाद ही लौटेंगे। हुक्म की तामील हो। नुकतीच खबर मिळाली आहे, दस्तूर खुद्द शहाजहान बादशाह आपल्या तेज तर्रार फौजेनिशी दख्खनला येतोय। हा मोठा बाका प्रसंग आहे। प्रसंग तर बाका आहेच, कारण आपण त्याचे ताबेदार राहिलो नाही। त्योच राग असणार त्याला, नाहीतर 60,000ची फौज म्हणजे काय चेष्टा आहे का? शहाजहान एवढ्या तयारीनिशी आलाय, त्याला जर धूळ चारायची असेल तर आपल्यालाही खूप तयारी करावी लागेल। आजच आपल्या सगळ्या सरदारांकडे खलिते रवाना करतो। ते तर कराच, परंतु केवळ निजामशाहीवर नाही, तर हे उत्तरेतलं वादळ आदिलशाहीवरही घोंगावणार। आदिलशाहकडे खलिता पाठवायचा आहे का? पाठवून बघा, परंतु आता डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवायचा नाही। दिलेला शब्द पाळला जाईलच याची काहीच हमी नाही। आता आपण कोणावरही विसंबून राहायचं नाही। मदत मिळाली तर ती घ्यायचीच, परंतु मदतीसाठी अडून बसायचं नाही। पण राज, आदिलशाहीत आपण जोडलेली काही माणसं आहेत, त्यांचं काय? जी मनानं आपली झाली आहेत ती तर आहेतच। रणदुल्ला खान आणि मुरार पंतांना खलिते पाठवून द्या, ते आपापल्या परीनं मदत करतीलच। आदिलशहाचं मत बनवायला आपल्याला त्यांचा उपयोग होईल। या वेळेला त्या शहाजहान बादशाहचा खुर्दाच करून टाकूया। जीवाभावाची माणसं आहे ती आपली। हाजी काका, माणसं जपली आहेत म्हणून ती आपल्या बरोबर आहेत। मुरारपंत जगदेवांसारखा माणूस आदिलशहाच्या दरबारात आपली बाजू लावून धरेल। होय होय। शिवाय रणदुल्ला खान तर आहेतच, त्यांना आमची मोठी फिकीर आहे। आम्हास जर जखम झाली तर त्यांना कळ येते। सोनोपंत, हे दोन वाघ आदिलशहाच्या दरबारात आहेत, म्हणून आम्हास कोणाचीही भीती नाही। चला, तयारीला लागा। जी। आऊ, हे पहा तोरण। हे काय शिवबा? अहो आबासाहेब येणार आहेत ना, म्हणून स्वागताची तयारी। इतक्यात येणं होणार नाही त्यांचं। पण तुम्ही तर म्हणाला होतात की आबासाहेब येणार आहेत म्हणून, मग आता काय झालं? कामं असतात शिवबा। हो, पण शत्रू तर सगळे पळून लावले होते त्यांनी। शत्रू गेले म्हणून कामं संपत नाही। नवीन शत्रू येतात का? नवनवीन शत्रू तर येतच राहणार। शत्रू कधीच संपत नाही, आणि शत्रू नसतानाही बरीच कामं असतात। व्यवस्था लावावी लागते, गाफील राहून चालत नाही। ते म्हणतात ना, साप अस्तनीतही असतात। राणीसाहेब, काय झालं? राणीसाहेब, आपल्या महाराजांच्या हातून महाबत खानाचा पराभव झाला। पण म्हणून बादशाहनं महाबत खानाला दोषी ठरवलं, आणि त्याचा धसका खाऊन महाबत खान मिळाला। लोक म्हणतात त्याला इजबादा झाली। झाली असेल, मोगलाईत काहीही होऊ शकतं। हा, पर महाबत खानाचा पराभव बादशाहच्या पचनी पडला नाही, म्हणून तो आता स्वतःच दख्खनवर चालून येतोय। काय? होय राणीसाहेब, मोठी फौज घेऊन येतोय त्यो। म्हणजे आता ही लढाई निर्णायक असणार तर? अहो, आता लढाई होणार? हो शिवबा, आत्ता कुठं निजामशाही बाळसं धरू लागली होती, तोवर हा आलाच। हा, पण तुम्ही काळजी करू नका। आपल्या महाराजांना मानणारे आदिलशाहीमध्ये बरेच सरदार आहेत, शिवाय आपली माणसं आहेतच की। हो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुरार जगदेव आहेत। हा, त्यांचा तर लय जीव आहे महाराजांवर। हो, या मोठ्या निर्णायक लढाईत त्यांचा खूप आधार होणार आहे राजांना।
मुरारपंतांसोबतच्या मैत्रीमुळं आदिलशाही आणि निजामशाही एक होऊन लढतील मुघलांशी. आणि असं झालं तर नवा इतिहास घडेल. बघू शहाजहान आता काय चाल खेळतो ते या घडीला महत्वाचं. जाऊन सांगून या बादशांना आपला मुरारपंत जगदेव जाऊन मिळालं त्या शहाजी राजांना. निजामशाहीची स्थापना झाली. आता ते शहाजीराज आदिलशाहीचा अर्धा हिस्सा त्यांना देणार. काय म्हणताय बाजी राज? बाजी राजा अहो काय बोलताय? हे असं सांगू? हो मग. अहो पण बादशाह विश्वास ठेवेल का? न ठेवायला काय झालं? हो तसं नाही. मुरारपंत जगदेव हे वजीर आहेत. आयरी गैरी असा मी नाही. डाव उलटला तर आमचाच जीव जाईल. आणि डाव जर नाही मांडला तरी बी जीव जाणारच की. अंबाजी राज तुमचा जीव धोक्यात येणार त्या मुरारपंत जगदेवामुळे. अहो ते पण हजर होते ना तिथं समारंभाला. अहो ते जर तिथं हजर नसते तर झाक लिमिट 1.25 लाखाचीच होती की. हो ना. आतापर्यंत त्यांना सगळं कळलं असं. त्या इरादत खानच्या नादाला लागलो आणि माती खाल्ल्या. अंबाजी राज काय सांगतोय ते नीट कान देऊन ऐका. त्या मुरारपंत जगदेवाचं तिथं समारंभाला हजर असणं हाच त्याच्यासाठी फास बनवायचा. अहो आदिलशाहीचं काही मातब्बर तिकडं शहाजी राजांना जाऊन मिळाल्याचं तुम्हाला कळलं तेव्हा नात्याच्या धाग्याचा फायदा घेऊन तुम्ही तिकडं समारंभात गेलात. आणि याची देही याची डोळा तुम्ही कोण कोण फितूर झाले ते सगळं पाहून आलात. आणि तुम्ही बघता तर काय मुरारपंत जगदेव फितूर आहेत असं तुम्हाला कळलं. ही खरी गोमायात. पण ही गोम बादशाच्या कानात सोडणार कोण? म्हणजे बादशाच्या मर्जीतला असेल तर आपला वार फुकट जाणार नाही. ही गोम बादशाह मुस्तफा खान. मुस्तफा खान. पण मुस्तफा खान मदत करेल? अहो मुस्तफा खानच मदत करेल. अहो मग चांग भलं म्हणा आणि गाठू त्याला. काय जी हुजूर, शाहजहां का ही खलीता है. पढ़ा जाए. अल्लाह ने अपनी मर्जी से जिसे इस जमीन पानी हवा का मालिक बनाया है उस खुर्रम शाहजहां की तरफ से आपको यह फरमाया जाता है कि आप अपने इलाके में हमारे नाम से राज करें. हमारे दुश्मन शाहजी भोसला को आप और आपके सिपह सालार मदद कर रहे हैं. मुगलिया सल्तनत ऐसी बगावतें कभी मुआफ नहीं करेगी बल्कि आप कड़ी से कड़ी सजाओं के हकदार बन जाओगे. आपके इलाके से कोई भी शख्स शाहजी भोसला का मददगार ना बने. अगर इस फरमान को आपने नजरअंदाज किया तो आपके जिस्म का गोश्त चील कौओं को खिलाया जाएगा. हुजूर बादशाह शहाजहांची ही हिम्मत. जो आम्हाला वंदनीय आहे, जो बादशाह आमचं भलं करतोय त्या बादशाबद्दल हे अल्फाज. या खुदा. सुनो आदिल खान, हम उस काफर शाहजी को तो खत्म करने ही वाले हैं. अगर आप उसके हमदर्द या मददगार बने तो आपकी भी वही हालत होगी जो शाहजी भोसला की होगी. पर अगर आप हमारा साथ दोगे, इस जंग में हमारी तरफ से लड़ोगे तो
निजाम शाही का आधा हिस्सा आपको इनाम के तौर पर दिया जाएगा। इसका मतलब शाहजहां दाने डाल रहा है। बिल्कुल, और जंग के बाद खुर्रम शाहजहां अपने जुबा को याद करेगा। हुजूर, मी म्हणतो जे घ्यायचं असेल ते जंगच्या पहिलंच घ्या। लेना देना बाद में बाजीराजे, लेकिन शाहजहां जिस तरीके से पेश आ रहे हैं वो गुस्ताखी है। तो हम क्या करेंगे हुजूर? सच बात तो यह है कि मुगलिया सल्तनत से हम खुश तो नहीं हैं, लेकिन उनकी नाराजगी सहने की ताकत भी हम में नहीं है। मैदानी जंग में उनकी फौज हमारी फौज से कई गुना ज्यादा है। हमें उन्हें यह समझाना होगा कि उनकी इस बात से हम सहमत तो है, लेकिन डरे हुए नहीं हैं। मुस्तफा खां की क्या राय है इस बात पर? क्योंकि मुस्तफा खां की राय आदिल शाही के लिए हमेशा फायदेमंद साबित हुई है। कहां है मुस्तफा खां? हुजूर, मुस्तफा खान मतलब बादशाह पे दिल कुर्बान। अहो, आपले शत्रू नंतर हे आपले मित्र होतात का? असं का विचारताय? आता बघा ना, ते मुरारपंत काका आले होते ना, त्यांचं काय? ते आधी आपले शत्रू होते, मग नंतर त्यांनी आबासाहेबांची मैत्री का केली? फक्त मुरार काकाच नाहीत तर अशी बरीच माणसं आहेत शिवबा। या बसा। जी आपली या मुलुखातली आपल्या मातीतली आहेत, परंतु आता निजामशाही, आदिलशाही, मुघल सल्तनत यामध्ये चाकरी करतायत। हे बादशाह एकमेकांचे शत्रू झाले की या माणसांना आपसात लढावं लागतं, एकमेकांचे जीव घ्यावे लागतात। बादशाह लढत नाहीत, लढाई लढून कटून मरतात ती आपलीच माणसं। कळलं? तसं मुरार काका आदिलशाहीत होते आणि तुमचे आबासाहेब निजामशाही। पण आपली माणसं मरू नये यासाठी काय करावे लागेल? ह्या शाह्यांची चाकरी सोडायची, सगळे मान मरातब शाही इतमाम विसरून स्वतंत्र व्हायचं। म्हणजे आता दुसऱ्यासाठी नाही, वेळ आलीच तर स्वतःसाठी, या मुलुखाच्या हितासाठी एक होऊन लढायचं। म्हणजे आता दुसऱ्यासाठी नाही, वेळ आलीच तर स्वतःसाठी, या मुलुखाच्या हितासाठी एक होऊन लढायचं। पण सर्वजण एकत्र येतील का? येतील की, का नाही येणार? आणि साऱ्यांना हा विचार पटेल का? ज्यांना हा विचार पटला आहे त्यांनी तो इतरांना सांगून त्यांच्या गळी उतरवायचा आहे। म्हणजे आबासाहेबांना हा विचार पटला म्हणून त्यांनी पंडित काकांशी मैत्री केली। हो, आणि हा विचार तुमच्या आबासाहेबांचाच आहे आणि आमचाही आहे। मग आता आमचाही आहे, पण त्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या जीवाभावाची माणसं जोडावी लागतील। म्हणजे आता आबासाहेबांकडे बघा, बाजी काका आहेत, हिराजी, माणकोजी, तुकाजी, हणमंते, भीमराय काका। अगदी बरोबर। आणि एक लक्षात घ्या, ताकद ही फक्त तलवारीतच असते असे नाही, तर ती आपल्या जीवाभावाच्या माणसांमध्येही असते। खरं बळ हे माणूस बळ।
अल्फाज खलीदे में इस्तेमाल किए हैं मुस्तफा खान। हम आपकी राय जानना चाहते हैं। हुजूर आला, ये तो बर्दाश्त के बाहर है। ऐसे घिनौने खत को करारा जवाब देना चाहिए। आदिल शाही का बुरा सोचोगे तो पहले तुम्हारा बुरा हो जाएगा। आइंदा ऐसा खत लिखने की जरूरत ना करना। वाह मुस्तफा खान वाह। और लिखा जाए, सालाना जितना खर्चा और लगान दिया जाता है उतना ही मिलेगा। आदिल शाही की तरफ आंख उठाकर भी देखने की जरूरत ना की जाए। बिल्कुल दुरुस्त। वाह मुस्तफा खान। हुजूर, मुस्तफा खान मतलब बादशाह पे दिल कुर्बान। कसूर माफ हुजूर। इस मसले की जड़ कौन है आपको मालूम है? कौन है? कहिए मुस्तफा खान, कौन है? आदिल शाही के लिए आपकी राय हमेशा फायदेमंद रही है मुस्तफा खान, बोलिए। जरा गौर फरमाइए बादशाह सलामत। शाहजहां बादशाह तो मुगलिया सल्तनत का भला देख रहा है। उसने खत में यह भी लिख दिया है कि उसकी हमारे साथ कोई दुश्मनी नहीं है। उसकी दुश्मनी है तो वो काफर शाहजी भोसले के साथ। बिल्कुल। और ये शाहजी भोसला तो हमारा सरदार है नहीं। वो तो सिपह सालार है निजाम शाही का। उसका हमारे साथ कोई ताल्लुक नहीं है। फिर भी ये खत हमें आता है, क्यों? इसका जिम्मेदार कौन हो सकता है? सोचिए जहां पना। वही तो हम भी जानना चाहते हैं। हुजूर, इस सारे मसले की जड़ एक ही है और वो है वजीर आदिल शाह मुरार जगदेव। पंडित जी, मुरार जगदेव? हुजूर, मुरार जगदेव और शाहजी राजा के दोस्ती की बहुत खबरें सुनाई दे रही हैं आजकल। मुरार जगदेव की दोस्ती पाकर शाहजी भोसला के इरादे बुलंद हो रहे हैं हुजूर। निजाम शाही के छोटे वारिस के बहाने निजाम शाही के तख्त पर बैठने की जुर्रत की है उस काफर ने। शाहजी की इन हरकतों के लिए मुरार जगदेव को कैसे जिम्मेदार ठहराया जा सकता है? हुजूर, मुरार जगदेव तो वहां मौजूद थे। इस बात का पुख्ता सबूत है हमारे पास। पंडित जी, मुरार जगदेव को सख्त ताकीद दी जाए कि आगे से उनके शाहजी भोसले के साथ ताल्लुकात बर्दाश्त नहीं किए जाएंगे। हुजूर, आपकी ये बात मुरार जगदेव मानेंगे? एक काफर निजाम शाह के तख्त पर बैठा है, ये देखकर शायद उनके हौसले बुलंद हो गए हैं। आदिल शाही का आधा हिस्सा शाहजहां को देने की सोच रहे हैं वो। क्या बकते हो? सही तो कह रहा हूं हुजूर। मंबा जी से पूछिए। मंबाजी राजे, क्या ये सच है? क्या कहूँ हुजूर, डोळ्यांनी पाहिले। मंबाजीराव,
राजे, तुमच्या सहवासात आम्हाला खऱ्या स्वातंत्र्याचा अर्थ कळाला आहे. आम्ही तुमची हिंमत बघितली, गोर गरिबांबद्दल तुमच्या मनात असलेली तळमळ बघितली. आता असं वाटतंय आजवरचा जन्म फुकट गेला. पण महाराज, आता जगायचं ते आपल्या भूमीसाठी. महाराज, आम्ही जातोय, पण लवकर येण्यासाठी. या, पण तुमचे आशीर्वाद हवे आहेत आम्हास. ते तर कायमच तुमच्या पाठीशी आहेत. मोक्षवंत व्हा, यशवंत व्हा. तुम्ही वडिलांसारखे, वडिलांवर करावं तसं प्रेम केलं आम्ही तुमच्यावर. आम्ही सुद्धा वडिलकीच्या नात्यानेच तुमची पाठराखण करू. राजे, तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करा. आम्ही आहोत तुमच्या साथीला. चला, येतो. थांबा, आमच्याकडून तुम्हाच एक भेट. आमची याद त्या निमित्तानं कायम तुमच्यापाशी राहील. हुजूर, हुजूर, एक बुरी खबर है. क्या? आपके दोस्त खवास खान को मार डाला. क्या? किसने? हुजूर, दुश्मन कोई और नहीं, हमारे ही आदिलशाही के लोगों में से एक, मुस्तफा खान. क्या? मुस्तफा खान? हाँ, मुस्तफा खान. मतलब बादशाह पे दिल कुर्बान. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. काय ग? काय झालं? हो जिजाका, तर आधी येताना पाल पडले अंगावर. देवा, कसला अपशकुन हाय हो. अपशकुन असं काही नसतं. नाही नाही, मी आपली आंघोळ करून येते. अगं, बोला फुलाला गोष्टी घडतात आणि माणूस शकून अपशकुनात अडकतो. जिजाका, व पाल पडली हाय. पाल अंगावर पडणं ह्यो काय चांगला शकून नसतो. नक्कीच काहीतरी संकट येणार आहे. म्हणून तरी ह्यो संकेत देवघरात दिला हाय. मी आलेच. अगं, येते मी. महाराज, एक वाईट खबर आहे. पंडित मुरार जगदेव आपल्यात राहिलं नाही. काय? परंतु असं कसं? आम्ही रोजच्या रोज एकमेकांना निरोप धाडत होतो. असे कसे अचानक गेले? नाही नाही, अहो राजा, असंच झालं या. त्यांच्या संग दगा फटका झाला. दगा? कोणी केलाय दगा? त्या मुस्तफा खानानं. मुस्तफा? त्या मुस्तफा खानाची ही हिम्मत? अहो त्याची कसली आली आहे हिम्मत? पर महाराज, त्याची हिम्मत झाली कारण ह्या माग दस्तूर खुद्द आदिलशहाचा हात आहे. कृष्णेश्वरा, काय सांगू राणी साहेब, लय हाल झालं मुरार पंतांचं. उठण्या बसण्यातला खानानंच दगा केला. खानाने पंतासनी कैद केलं. खान त्यांची जीभ छाटली हो. हे कमी पडलं म्हणून धिंड काढली हो त्यांची इजापुरातनं. लय बेरहमीनं मारलं त्यांना. तुकडं तुकडं करून मारलं.
पंतांचं हे हाल झालं कारण ते आपल्या महाराजांचे पाठराखे बनले ना. हाच काही त्यो गुन्हा त्यांचा. गोदा खरंच ग अपशकुन झाला, परंतु पाल पडली म्हणून नाही, तर आदिलशाही सरड्यांनी रंग बदलला म्हणून.